मैत्रिणींनो, आज बनवूया शेवया. आणि गोड शेवया म्हटलं की बऱ्याच जणांना आवडतात. आता साखरेऐवजी आपण इथे गुळाचा वापर करूया. शेवया शिजवून घेऊन नंतरही आपण बनवतो, परंतु मी आज शिजवून घेणार नाही. तुम्हाला पाण्याचा अचूक अंदाज सांगते. या ज्या शेवया आहेत, गहू हलवून ज्या शेवया बनवतात त्या बनवलेल्या आहेत. सासूबाईंनी बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा व्हिडिओ काही मी अपलोड केलेला नाही. आणि मी गावाकडून येताना या शेवया घेऊन आलेल्या आहे. गहू हलवून बनवलेल्या शेवया चवीला खूप छान लागतात बघा. आणि मैत्रिणींनो, आज आपण गुळाचा वापर करून तुपातल्या छान अशा शेवया बनवूया. त्यासाठी गुळ पावडर घेतलेली आहे. तुम्ही जो गुळ वापरता तो तुम्ही घेऊ शकता. कधी कधी पाण्याचा अंदाज फसतो. नवीन कोणी जर शिकत असेल तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक टिप किंवा ट्रिक सांगणार आहे बघा. मग त्यामुळे कसं पाण्याचा अचूक अंदाज येईल आणि तो अंदाज फसणार नाही किंवा शेवयाचा लगदाही होणार नाही. गॅसवरती कढई ठेवली, 2 चमचे तूप घातलेलं आहे. आणि या ज्या शेवया आहेत मंद आचेवरती आपल्याला छान अशा ब्राऊन सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. शेवया भाजत असताना हाय फ्लेमवरती जर भाजल्या तर एका बाजूला करपतील किंवा काही शेवया कच्च्या राहतील. त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती या शेवया छान अशा आपल्याला हलक्यासा भाजून घ्यायच्या आहेत. शेवया मी भाजून घेते तोपर्यंत गॅसवरती दुसऱ्या साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पाण्याचा अंदाज आपल्याला वाटेने किंवा काहीही घ्यायचा नाही. शेवया बुडेपर्यंत आपल्याला पाणी घातलं की तो पाण्याचा अंदाज फसत नाही. पाणी शक्यतो गरम वापरायचं, म्हणजे शेवया सकाळच्या घाई गडबडीत पटकन होतात आणि मोकळ्या सुटसुटीत अशा शेवया होतात. शेवया बघा मंद आचेवरती छान अशा भाजून घेतल्या आणि हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे. शेवया छान अशा भाजलेल्या आहेत आणि एकसारख्या भाजलेल्या आहेत. गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे शेवया बुडेपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. शेवया शिजण्यासाठी एवढी पाण्याची गरज आहे. आता वाफेमुळे तुम्हाला थोडंसं लक्षात येत नसेल, कारण गरम कढई होती त्यामध्ये गरम पाणी घातलं की थोडंसं वाफ झाली. हे बघा, शेवया बुडल्यानंतर एवढं पाणी, अर्धा इंच पाणी वरती येईल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही किंवा यापेक्षा कमीही पाणी घालायचं नाही. पाणी गरम केलेलं घातलेलं होतं आणि तुम्हाला जेवढं म्हणजे चवीनुसार त्यामध्ये गूळ किंवा साखर वापरू शकता. साखर स्किप केलेली आहे, त्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे. मोठे 3 चमचे साधारणतः मी त्यामध्ये गूळ वापरलेला आहे. जास्त गोड बनवायच्या नव्हत्या, त्यामुळे गुळाचा अंदाज तुम्ही कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, कारण गरम पाणी त्यामध्ये घातलं. आणि आता मंद आचेवरती झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची आहे. कोणताही पदार्थ मंद आचेवरती शिजवला तर तो छान शिजतो, त्याची चवही छान लागते. हे बघा, मंद आचेवरती छान अशा शिजू दिल्या आणि नंतर झाकण काढून थोडंसं पाणी त्यामध्ये आहे का चेक करायचं आहे. गरज वाटली तर थोडासा पाण्याचा झपका द्यायचा, परंतु पाण्याचा अंदाज चुकत नाही. अधूनमधून एकदा ते दोनदा चेक करायचं आहे आणि झाकण काढून थोड्याशा कोरड्या होईपर्यंत वाफवून घ्यायच्या आहेत. हे बघा, त्यातील पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि मोकळ्या मऊ अशा शेवया झालेल्या आहेत. थोडंसं पाणी आहे असं वाटलं तर आणखी थोड्या वेळासाठी शिजू द्यायच्या. आणि हे बघा, शेवया छान अशा शिजलेल्या आहेत आणि गुळातल्या शेवया तयार आहेत. सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन असो, अशा पद्धतीने झटपट होणाऱ्या पौष्टिक अशा शेवया. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. काही भागामध्ये शेवया पाण्यामध्ये शिजवून घेतात आणि नंतर त्यामध्ये साखर वरून घालतात, पण तीही चव पहा आणि हीही चव पहा. मला या पद्धतीने आवडतात. तुम्ही जर कधी या पद्धतीने बनवल्या नसतील तर नक्की बनवा. आणि तुमचे शेवया बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी सोपी आहे, सगळ्यांच्या घरामध्ये बनवली जाणारी, परंतु थोड्याशा काही ट्रिक असतात, काही टिप्स असतात, त्या प्रत्येकालाच माहीत असतात असं नाही. हे बघा, मोकळ्या आणि मऊ सुटसुटीत अशा शेवया झालेल्या आहेत. प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या वेगळ्या असतात, परंतु कधी जर ट्राय केला नसेल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि मला त्याची चव कशी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, गुळातल्या शेवया आहेत, घरी बनवलेल्या गव्हाच्या म्हणजे गहू हलवून बनवलेल्या शेवया आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे खूप छान अशा चवीला लागतात. चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.